हॅलो नमस्कार फ्रेंड्स. मध्ये 2-3 महिने सिस्पे घोटाळ्याबद्दल काहीच म्हणजे बोलणं जात नव्हतं किंवा कुठलीच चर्चा कुठलीच अपडेट येत नव्हती. परंतु आत्ता गेल्या 15-20 दिवसांमध्ये पुन्हा सिस्पे जो घोटाळा झाला होता त्याच्याबद्दल नवनवीन अपडेट पुन्हा येत आहेत. नवनाथ औताडे यांनी सुद्धा 2-3 मीटिंग घेऊन आम्ही असा रोडमॅप करणार आहे अशा तोंडाच्या वाफा सोडलेल्या आहेत. आणि आत्ता शासनसुद्धा या घोटाळ्याप्रकरणी किती गांभीर्यानं दखल घेते आणि त्यांचे कशा पद्धतीने प्रयत्न चालू आहेत हे सुद्धा जे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आहेत त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तर त्यांनी पोलिसांकडून जी काही कारवाई केली आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सिस्पे इन्फानाईट घोटाळा जो झालेला होता त्याच्यातील 113 कोटींची जी मालमत्ता आहे ना ती फ्रीज करण्यात आलेली आहे. आणि ही सर्व मालमत्ता ही म्हणजे रोकड स्वरूपातली आहे. म्हणजे ही कुठलीच अशी स्थायी मालमत्ता नाही आहे. ही सगळी रोकड स्वरूपातली त्यांच्या बँक अकाउंटमधली मालमत्ता आहे 113 कोटी रुपये. आणि 1.5 कोटी रुपयाचे जे आहे ना ते बॉन्ड्स, कुठे गोल्ड बॉन्ड वगैरे असे जे बॉन्ड्स असतात, शेअर मार्केटमध्ये जे पैसे असतात तर ते पैसे आहेत. आता या सर्वांमध्ये त्यांनी शासनाकडे हे सर्व प्रकरण किंवा हा अहवाल सादर केलेला आहे. आणि शासन ज्या वेळेस आता हे काढणार म्हणजे निर्णय देणार किंवा परवानगी देणार तेव्हा हे जे 113 कोटी रुपये आहेत तर ते पैसे ज्या गुंतवणूकदारांचे पैसे ह्या घोटाळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत तर त्यांना ते वाटप केले जाणार आहेत असं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांना हा सुद्धा प्रश्न विचारला की जे मुख्य आरोपी आहेत तर त्यांना शासन पोलीस पकडण्यामध्ये दिरंगाई करत आहे, सॉफ्ट कॉर्नर देत आहे. तर त्यांनी त्याचं सुद्धा स्पष्टीकरण दिलं की जे 2 आरोपी आहेत त्यांच्यासाठी रेड कॉर्नर नोटीस हे जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. आता रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय की ज्यावेळेस आपण रेड कॉर्नर नोटीस एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काढत असतो तेव्हा त्या व्यक्तीला बाहेर देशामध्ये जाता येत नाही जर तो भारतात असेल तर. परंतु आता हे दोन्ही संशयित म्हणजे दोन्ही जे आरोपी आहेत ते ऑलरेडी दुबईला गेलेले आहेत. आणि मग त्या अशा वेळेस काय होतं की त्यांना तिथलं नागरिकत्व जे आहे तर ते भेटत नाही. कारण एकदा जर दुसऱ्या देशातलं नागरिकत्व एखाद्या आरोपीला मिळालं तर म्हणजे त्याच्या त्याने गुन्हा ज्या देशामध्ये केला आहे तर त्या देशातील पोलिसांना म्हणा, सरकारला म्हणा, त्या व्यक्तीला अटक करणं फार अवघड होतं. तर ह्या दोन्ही आरोपींना दुबईचं नागरिकत्व मिळालेलं नाही. कारण त्यांनी जेव्हा नागरिकत्वासाठी अप्लाय केलं त्याच्या अगोदरच पोलिसांनी कारवाई केली आणि त्यांचे जे नागरिकत्व आहे तर ते तिथं कॅन्सल झालेलं आहे. आता तो लवकरात लवकर त्या दोन्ही आरोपींना अटक करून भारतात आणण्यासाठी जी कारवाई आहे ते पोलीस करत आहे असं सुद्धा घारगे यांनी सांगितलं. आता याच्यामध्ये म्हणजे मेन गोष्ट ही आहे की आता जे 113 कोटी रुपये आहेत तर ते जे सरकार जेव्हा पण आदेश देईल की हे कोर्टाकडनं निर्णय येईल की हे पैसे आता तुम्ही ज्यांचे पैसे गुंतवलेले होते त्यांना तुम्ही देऊन टाका. तर आता हा प्रश्न येतो की ते कोणाला पैसे देणार. तर सर्वात प्रथम ज्यांनी केस केलेली आहे त्यांना ते पैसे येणार. ज्यांचं रेकॉर्ड तिथं सापडेल, पोलिसांकडे ज्यांचा डेटा असेल की माझे पैसे गेलेत, मी इथे ह्या एजंटकडे पैसे गुंतवलेले होते, पोलिसांकडं रेकॉर्ड असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे अजूनसुद्धा तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केलेली नसेल किंवा तुमचा जो कोणी वरचा व्यक्ती असेल किंवा एजंट असेल, कोणी असेल त्याच्या थ्रू तुमचं नाव तिथपर्यंत गेलं नसेल तर प्लीज ते तुम्ही करा, जेणेकरून तुमचे पैसे येण्यासाठी तुम्हाला त्यानंतर वेळ लागणार नाही. आता हे पैसे कधी येणार हेच सांगू शकत नाही, परंतु हे 113 कोटी रुपये मात्र नक्कीच गुंतवणूकदार जे ह्याच्यामध्ये फसले गेलेले आहेत आणि ज्यांचा डेटा पोलिसांकडे आहे त्यांना नक्कीच हे पैसे मिळतील आज ना उद्या. तर पूर्ण ह्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आणि खरंच की याच्यातनं काय तुम्ही बोध घेतला हे सुद्धा खाली कमेंट करून सांगा. कारण की हे नवनाथ औताडे परत अगस्त मिश्रा ह्यांनी जे रोडमॅप सांगितला 3 महिने वाट बघा, 3 महिन्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून ट्रेडिंग करून इक्विटी तयार करणार आहे आणि त्यानंतर
जे जे पैसे गुंतवलेले व्यक्ती आहेत त्यांचे पैसे आम्ही देणार आहोत, शेतकऱ्यांचे पैसे आधी देणार, स्टुडंटचे देणार, खूप लोन काढून कर्ज काढून ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना देणार. इतका डेटा त्यांच्याकडे काही खरं नाही कुणाचाच, फक्त ते अकाउंट होतं, त्याच्यात पर्सनल इन्फॉर्मेशन कुठल्याच प्रकारची आपण भरलेली नाही आहे. त्याच्यामुळं त्यांना ते नाही का डायव्हर्सिफाय करणं फार अवघड जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पोलीस स्टेशनला तक्रार अजून नोंदवलेली नसेल किंवा पोलिसांमध्ये तुम्ही माझे एवढे एवढे पैसे गेले याचा पुरावा दिलेला नसेल, स्वतःचे जे काही पैसे टाकलेले स्क्रीनशॉट वगैरे होतं, म्हणजे टाकलेल्या स्लिपा असतील किंवा पेमेंट ट्रान्झॅक्शन असेल, त्याचे पुरावे तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा थोडीशी सुद्धा माहिती आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब